आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, मुलायम, पांढरे शुभ्र आणि जाळीदार असे नीर डोसे. हे डोसे इतके हलके व नाजूक असतात की प्रत्येक घास तोंडात टाकताच विरघळल्यासारखा वाटतो. फक्त काही मोजक्या साहित्यापासून योग्य बॅटरची कन्सिस्टन्सी आणि सोपे टिप्स वापरून तुम्हीही पहिल्याच प्रयत्नात हे डोसे परफेक्ट बनवू शकताय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे छोटे छोटे टिप्स आणि सिक्रेट, ज्यामुळे तुमचे नीर डोसे नेहमी मऊ, पातळ, पांढरे शुभ्र आणि एकदम परफेक्ट बनतील. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया. आणि त्यासोबतच आपण बघणार आहोत मस्त अशी चटपटीत चटणी. ही चटणी इतकी झटपट, कमी साहित्यात आणि हॉटेलची चव असणारी आहे. चला बघूया, रेसिपीची सुरुवात करूया. आता पहिल्यांदा मी इथं तांदूळ भिजायला ठेवणार आहे. त्यासाठी मी 1 कपाचं मेजर घेतलेलं आहे. तुम्ही वाटी किंवा पेल्याने घेऊ शकता. आता 1 कपाच्या मापाने मी इथं 2 कप तांदूळ 6 ते 7 तास किंवा रात्रभरासाठी भिजायला ठेवायचे आहे, म्हणजे याचे डोसे परफेक्ट बनतात. आता काय करायचं आहे, ज्यावेळी आपण तांदूळ घेतो त्याला स्वच्छ 1, 2 किंवा 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे आपले डोसे एकदम पांढरे शुभ्र होतात यासाठी. आता याला भिजवण्याविषयी महत्त्वाची टिप म्हणजे 6 ते 7 तास किंवा रात्रभर हे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच याला आपल्याला वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. आता पाणी टाकत असताना 2 ते 3 इंच वर पाणी राहील इतकं पाणी आपल्याला टाकून याला रात्रभरासाठी झाकून ठेवायचं आहे. आता बघा, आपले तांदूळ मस्त भिजलेले आहेत, छान असे फुललेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता याला पाणी काढून घ्यायचं याच्यामधलं आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. आता इथं मी 2 कप भिजवलेले तांदूळ घेतले, तर मी अर्धा कप ओला नारळ घेणार, ज्याची वरची जाडसर साल, मी काळी साल असते ती काढून टाकली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता आपले 2 कप भिजवलेले तांदूळ असतील तर चवीनुसार मीठ व 2.5 कप पाणी टाकून याला स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि यानंतर आपल्याला 3 ते 3.5 कप पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला पूर्ण बॅटरला साधारणपणे सुरुवातीला 2.5 कप व नंतर 3.5 कप असं मिळून आपल्याला 6 ते 6.5 कप असं प्रमाण पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. आणि ज्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती ताकासारखी असली पाहिजे, जास्त घट्ट नको, नाहीतर मग तुमचे डोसे जे आहेत ते जाडसर होऊ शकतात. आता आपण चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया. 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ हलकंसं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती अशा प्रकारे, जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला. आता याच्यानंतर मी याच्यामध्ये सुक्या मिरच्या टाकणार आहे. मी इथं काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, साधारण 2 मिरच्या आहेत यासुद्धा याच्यासोबत छान अशा भाजून घ्यायच्या आहेत, जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला हे सर्व. इथं मी साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. 1 कांदा घेतला आहे मी इथं, तोसुद्धा याच्यासोबत याला भाजून घ्यायचा आहे. आता याचसोबतच आपल्याला याच्यामध्ये 2 टोमॅटो टाकायचे आहेत मीडियम साईजचे, ते सुद्धा मी याच्यासोबत छान असे परतून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं टाकणार आहे, साधारण 1 अर्धी वाटी. हे सुद्धा आपल्याला ह्याच्यासोबत भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, हळद आणि लाल मिरची पावडर टाकून याला आपल्याला छान थंड करून याला मिक्सरमध्ये जाडसर अशी किंवा स्मूथ पेस्ट करून घेतली तरी चालते. मी जाडसर थोडीशी ठेवली होती याला अशा प्रकारे, इथं तुम्ही बघू शकताय. आता ही गरमच वाटलेलं आहे, तुम्ही थंड करून घ्या. यासाठी आपल्याला एक तडका बनवायचा आहे. त्यासाठी तेल, जिरे, मोहरी, मिरची टाकली आहे सुकी, त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि हे सर्व आपल्याला फोडणी चटणीवरती टाकायची आहे. चटणीचा रंग तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर रंग आलेला आहे. ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जशी आपण रेस्टॉरंटमध्ये खातो त्या प्रकारेच ही चटणी आहे. हवं तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा दही किंवा अर्धा लिंबाचा रस पिळू शकता. एकदम परफेक्ट चटणी लागते ही. आता याच्यामध्ये मी तडका ओतून देणार अशा प्रकारे आणि इथं आपली चटणी रेडी झाली आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता आपण डोसे बनवून घेऊया. आता हा डोसा मी नॉनस्टिकवर बनवला आहे. हवं तर तुम्ही कास्ट आयरन किंवा बिडाच्या तव्यामध्ये सुद्धा बनवू शकताय. इथं मी नॉनस्टिकला तेल लावून घेणार आहे. आता हे केळीच्या मागच्या साईडचा भाग आहे, त्याने मी लावणार आहे. हवं तर तुम्ही कांद्याने पण याला तेल लावू शकताय किंवा ब्रशने लावलं तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला तवा आधी व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व पुसून घ्यायचं आहे तवा स्वच्छ, तरच आपला डोसा अजिबात चिकटत नाही किंवा मग करपत नाही. आता याला मी पुसूनसुद्धा घेणार आहे अशा प्रकारे, टिश्यूने तुम्ही पुसून घेऊ शकताय. आता बघा, जेव्हा आपण बॅटर तव्यावर टाकणार आहे तर प्रत्येक वेळी काय करायचं, बॅटर छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि उंचावर पळी ठेवून अशा प्रकारे आपल्याला बॅटर पसरायचं आहे.
आणि जिथं रिकामी जागा आहे तिथं पुन्हा आपल्याला थोडं थोडं करून याला भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे साधारण एक अर्धा मिनिटभर. अजिबात डोसा चिकटत नाही किंवा काय नाही, साईडने आपोआप उचलून येते, तुम्ही बघू शकताय. आता डोसा शिजलाय की नाही हे कसं ओळखायचं? अर्धा ते 1 मिनिट झाकून ठेवल्यानंतर आपण जेव्हा डोसा उघडणार आहे तेव्हा त्याच्या कडा साईडनी मोकळ्या होतात आणि जे वरचा जो पूर्ण व्हाईट कलर असतो तो थोडासा हलका होतो आणि व्यवस्थित आपल्याला शिजलाय हे कळून जातं. तर इथं बघा अशा प्रकारे आपला डोसा इथं रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता अजिबात कुठे चिकटला नाही, एकदम परफेक्ट बनला आहे. तुम्ही जर मी सांगितलेल्या टिप फॉलो करून जर हा डोसा बनवला तर मला खात्री आहे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात हा डोसा एकदम परफेक्ट बनवाल. इथे तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार, पांढरा शुभ्र आणि मऊ लुसलुशीत असा डोसा आपला रेडी झाला आहे. आता ह्या टिप्स फॉलो करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला जमली की नाही किंवा म्हणजे आवडली की नाही. आता इथं मी अशाच प्रकारे सर्व डोसे बनवून घेणार आहे. एकदम छान मऊ लुसलुशीत आपले डोसे रेडी झाले आहेत. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अशा छान छान रेसिपीज जर रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन हवं असेल तर साईडच्या बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे रेसिपी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.